साधारण सव्वा तासाची चाल करून आपण पोहोचत आहे किल्ले वजिरगडाच्या महादरवाजापाशी। समोर पाहू शकतो अप्रतिम सुंदर गोमुखी पद्धतीचा महादरवाजा आहे व आपण आता पूर्ण किल्ला एक्सप्लोअर करणार आहे। आपल्यासोबत आज आहेत विशाल भाऊ, सोन्या व हे पाटील साहेब। आपण हा ट्रेक करणार आहे। खूप सुंदर आणि अप्रतिम असणारा गड आपण करणार आहोत, तर चला पाहू। गडाचा या ठिकाणापासून जी तटबंदी चालू होती, या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला महादरवाजा असाच हा भाग, ते पहा तटबंदी, पूर्ण तटबंदी जी गेली आहे ती त्या कोपऱ्यापर्यंत व तसंच पूर्ण अखंड हा तटबंदीचा भाग आहे। आपण आता 6 वाजलेत व वज्रगडाच्या दिशेने आपण निघत आहे। या डोंगराच्या पाठीमागील भागात आपला वज्रगड आहे। आपली गाडी खाली ठिकाणी आपली गाडी लावली आहे। साधारण अर्धा तासाचा आपला ट्रेक झाला आहे। अजून एक अर्धा ते पाऊण तास आपणाला गडावर पोहोचण्यासाठी लागणार आहे। थोडंसं आपणाला उजेड आपणाला आता झाला आहे। सूरज आडकी थोडा आता उजाडला आहे। वज्रगडावर जाताना कारवीचे जंगल। जवळपास पाऊण तासाच्या चालीनंतर आपण या छोट्याशा पठारावर पोहोचून गेलो। समोर आपणाला वज्रगड पाहण्यास भेटत आहे व आपण आता या ठिकाणावरून सकाळचे 6:30 वाजलेत। आपण 5:45 वाजता साधारण आपला ट्रेक चालू केला। विशाल भाऊ, कसं काय सकाळच्या याचा अनुभव? सकाळी वातावरण खूप चांगलं आहे आणि सकाळचं आम्ही पाठ निघालो होतो, त्यामुळं आम्हाला खूप भारी वाटते ट्रेकिंग करण्यासाठी। पुरंदर समोर पाहायला भेटत आहे व याच्या रस्त्याने आपण वज्रगडला जात आहे। सासवडचा भाग खाली पाहायला भेटत आहे आपल्याला व गडावर जायचं आपल्याला असे या सरळ रस्त्यातून जायचं आहे। या ठिकाणी आपल्याला आता रस्ता आहे व रस्त्याच्या समोर वरच्या बाजूने सरळ जायचं आहे आपल्याला। अजून आपली अर्ध्या तासाची चाल बाकी आहे। असं आपल्याला जायचं आहे। या ठिकाणी ही पुरंदरवरून आलेली वाट आहे, असं इथे एरो दाखवण्यात आलं आहे व आपणाला आता या ठिकाणावरून वरच्या बाजूस जायचं आहे। थोडा अवघड टप्पा आहे या ठिकाणी, बाकी काही प्रॉब्लेम नाही। हा जो पॉईंट आहे या ठिकाणी आल्यानंतर कन्फ्यूज होणारी वाट आहे, कारण बरेचसे जण या ठिकाणावरून या बाजूला जातात, परंतु आपणाला या ठिकाणी असं आल्यानंतर ही जी वाट आहे वरील बाजूस, त्या वरील बाजूच्या रस्त्याने जायचं आहे। साधारण इथून आपणाला 15 ते 20 मिनटं लागणार आहेत। थोडं पुढे आल्यानंतर आपणाला पहिल्यांदा गडपाल पाहण्यास भेटत आहे व त्याच्यानंतर आपण आता आपल्या गडाच्या दिशेने प्रस्थान करत आहोत। 31 मार्च महिन्याची 31 तारीख व उन्हाळ्याची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे व आपणाला डोंगराची मैना म्हणजे करवंद आता लागण्यास सुरुवात होत आहे।
जांभळ, करवंद, बोर, बोराचं झाड. महादरवाजापाशी पोचून घेतो. समोर दिसत आहे महादरवाजा. अशा जंगल झाडीतून या शेवटच्या पॅचमध्ये आपणाला जायचं आहे. कारवीचं झाड, खूप मोठ्या प्रमाणात कारवी पाहायला भेटत आहे. अप्रतिम ट्रेक. पुरंदरवरून आलेली वाट व ही जी वाट आहे ती आपल्या गावातून आलेली. वर जायचं आहे आपल्याला. आपला मित्र गडाचा महादरवाजापाशी आपण आता बऱ्यापैकी आलो आहे. थोडा रस्ता खराब आहे शेवटच्या टप्प्यामध्ये, परंतु आपण पोचून जातो. या अशा पायऱ्या आहेत लास्टच्या टप्प्यात. किल्ले वज्रगड. त्या ठिकाणी बुरुज आहे. वाशी ही तटबंदी. गडाच्या या अशी बुरुजाला लागून ही तटबंदी आहे. तसेच या ठिकाणी पाहू शकतो असं, व बंदुकीचा मारा करण्यासाठी या अशा जंग्या आपणाला पाहायला भेटत आहे. म्हणजे महादरवाजाला समोरून कुणी डायरेक्ट अटॅक करू नये अशासाठी या भिंतीची बांधणी करण्यात आली आहे. व आपणाला असा महादरवाजा पाहायला भेटत आहे. हे पाहू शकतो. या कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत प्राचीन, आणि गोमुखी पद्धतीचा महादरवाजा आपणाला पाहायला भेटत आहे. महादेव, जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. वज्रगडच्या पावनभूमीमध्ये आता आपण पोचत आहे. समोर महादरवाजा. खूपच एक आनंदी वातावरण आपणाला पाहायला भेटत आहे. चला. जय शिवराय मित्रांनो. हा आहे किल्ले वज्रगडाचा मुख्य प्रवेशद्वार. मित्रांनो, गडाला दुसरा दरवाजा नाही. हा गोमुखी पद्धतीने दरवाजा बनवलेला आहे. आणि या दरवाजाला दुहेरी दरवाजा आहे. मित्रांनो, इथे एक दरवाजा आहे आणि त्यानंतर इथे एक दरवाजा होता. कारण जरी मुघलांनी पूर्वी तो दरवाजा तोडल्यानंतर, ह्यो दरवाजा तोडायला आल्यानंतर वरून दगडी टाकून त्याला इथे ठार मारलं जायचं. त्या पद्धतीने हा दरवाजा बनवलेला आहे. चला तर आता पुढे आपण हनुमानाचं मंदिर, राजे उमाजी नाईकांची तालीम आणि शिवशंकराचं मंदिर पाहणार आहोत. व दरवाजाच्या आत आल्यानंतर दोन्ही बाजूला आपणाला या अशा पहारेकऱ्यांच्या देवड्या व्यवस्थित अशा पाहायला भेटत आहेत. व वरील बाजूसुद्धा आपणाला जर विचार केला
तर अशा पद्धतीच्या या ठिकाणी देवड्याच बोलू शकतो बसण्यासाठी आहेत. व हे सर्व पाहून आपण आता मुख्य गडाच्या दिशेने जात आहोत. महाराजांच्या काळातले बघा. हे खापर हां, रांग म्हणजे खापराचे अवशेष दिसत आहेत. तो रांजण आहे मोठा, इथं पाणी प्यायला नाही का, हम्म. इथं सैनिक बसायचे का, हा. हा, किल्लेदार रक्षण हा. करणार, त्यांना पाणी पिण्यासाठी मोठं होतं ही तोंड असते असं लय मोठं आहे हम्म. राऊंड. आपण जर पाहिलं मुख्य दरवाज्यातून आत आल्यानंतर या ठिकाणी दुसरा दरवाजा आहे व दुसऱ्या दरवाजाच्या बाजूला या ठिकाणी आपण दरवाजा रात्रीच्या वेळेस दरवाजा पॅक करण्यासाठी ही व अशी सोय या ठिकाणी आली आहे. जेणेकरून रात्रीच्या वेळेस महाराजांच्या काळात अशी सोय होती की संध्याकाळची वेळ झाल्यानंतर म्हणजे दिवस मावळल्यानंतर प्रत्येक गडाचे दरवाजे बंद करण्यात येत असेल. तर त्या पद्धतीने या ठिकाणी हा पूर्वी दरवाजा असणार व आतून बंद करण्यासाठी अशी सोय करण्यात आली आहे व याही दरवाजाला पण अशी करण्यात आली आहे. व आता मुख्य दरवाजा पाहून किल्ल्याच्या आपण पुढील भाग पाहण्यासाठी जाऊ. समोर आल्यानंतर आपणाला ही अशी वाड्याची वास्तू थोडीशी पाहायला भेटत आहे. हे पहा. मुख्य प्रवेशद्वारातून वरती आल्यानंतर हे समोर आपल्याला राजगादी पाहायला मिळते. याला राजगादी म्हणतात कारण वज्रगडाचं आहे ना सर्वात उंच जे पट्टा असं नाही टेकडी हे राजगादी आहे. आणि या ठिकाणी पूर्वी सर्व सवंगडी या ठिकाणी बसायचे आपले रक्षण नाही का पारा करण्यासाठी. वरून सगळं दिसायचे नजर पडायची अशी बसायची ही व त्या ठिकाणी भगवा सुद्धा आपला डोळ्याने फडकत आहे. ही राजगादी व हे वाड्याचे अवशेष असावेत. वाडा आहे ना वाडा वर आल्यानंतर सूर्यनारायणाचे आपणाला दर्शन झाले आहे. हे पहा सूर्यनारायणाचे दर्शन झाले. अशा पायऱ्या आहेत. या ठिकाणी पाण्याचे टास. हा दुसरा दरवाजा आपण बोलू शकतो कमान. अशा अशा दुसऱ्या दरवाजापाशी पोचून गेलो. हा दुसरा दरवाजा पाहून आता आपण व ही तटबंदी अशी समोर आपणाला पाहायला भेटत आहे. हनुमानाचे मंदिर आणि रुद्रेश्वर मंदिर किंवा राजे उमाजी नाईक यांची तालीम आहे प्राचीन, ती पाहायला आपण जाऊ आता. हनुमान मंदिराच्या बाजूला आपणाला
अशी पाण्याची टाकी आहेत. मोठे पाण्याची टाकी व त्याच्या बाजूला हे दुसरं आहे. हनुमानरायाचे मंदिर. तसंच पाठीमागं राजे उमाजी नाईक यांची तालीम व रुद्रेश्वर महादेव मंदिर वरती आहे व त्याच्या बाजूला हा तलाव, पाण्याची टाकी म्हणजे 1 2 3 पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे. व तसेच या बाजूला जर आपण पाहिलं तर आपण या बाजून आलो होतो, ती राजगादी. त्याच्या बाजूला हा दुसरा दरवाजा आहे व तो दरवाजा खाली उतरून आल्यानंतर आपण या ठिकाणी पोहोचून जातो. वज्रगड म्हणजे ह्याला म्हणजे डिझाईन नाही बघ, कुठं मंदिर नाही, म्हणजे मंदिराला समोर दरवाजा असतो मध्यभागी. हां, आता आपल्या सैनिकांनी एक 7-8 वर्ष झालं पिंड बसवली सिमेंटमध्ये. तिथे लय शूरवीर म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात आहे ना, नंतर राजे उमाजी नाईक यांनी ह्या तालीमीमध्ये व्यायाम केलेले. आपल्या शरीराचं पिळदार बनवले. आणि आज जे दगड वगैरे बसवले ते आता रिसेंटली बसवले. हे बघू शकतो तुम्ही, सर्व दगड आणि चुनखड्यामध्ये सगळं क्षेत्र आहे. हे दगड नाही का, बारीक बारीक दगड हे चुनखडा वापरलाय, ते सगळं बनवलेलं आहे चित्र. वा, राजे उमाजी नाईक यांची मूर्ती. त्या ठिकाणी त्यांनी व्यायाम केलाय, शरीर प्रदान बनवला आणि इंग्रजांविरुद्ध 14 वर्ष लढाई केली. 14 वर्ष 7 वर्ष सैनिकांनी नाही का तालमीचं पवित्र राखण्यासाठी पिंड बसवण्यात आली. व्यायाम सगळं साहित्य होतं नाही का, तसं दगडाचं असं उचलायचं, जुन्या काळातल्या मोकळी ठेवायची, ही सगळं या ठिकाणी ठेवायची. एवढे वज्रगडावरची एकच वास्तू राहिलेली, हे एक आपलं मंदिर आहे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. ओम नमः स्वतःच्या हाताने बनवून आणलं. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. मंदिर, पाण्याची टाकी, ही तालीम पाहून आपण आता आपण वज्रगडाच्या पूर्वीच्या बाजूचा जो बुरुज आहे त्या साईडला आपण जाणार आहे. आणि तिकडं जुन्या अशी चोरवाट आहे गुप्त मार्गगडावरून खाली जाण्यासाठी, तो देखील पाहणार आहे. चला चला. याचं अजून एक पाण्याचं टाकं पाहायला भेटत आहे. गडाच्या या बाजूला तटबंदी आहे, परंतु त्या ठिकाणी जाण्यासाठी आपला जो मार्ग आहे तो खडतर आहे किंवा पोहोचता येत नाही आपणाला. पाहू शकतो ही अशी तटबंदी आहे. तसेच बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्यासुद्धा आपणाला त्या ठिकाणी पाहायला भेटत आहेत. ही अशी तटबंदी. प्रथम आपण पाठीमागचा बुरुज पाहू व शेवटी येऊन याच्या समोरच्या बाजूचा बुरुज वगैरे किंवा इतर अवशेष पाहू. याही बाजूला थोडीफार तटबंदी वगैरे पाहायला भेटत आहे. आपला पार्टनर या बुरुजाला वळसा घालून आपण पाठीमागच्या बाजूस जाणार आहे. हा एक बुरुज याचा.
भैरव चुळका आहे समोरचा. आपण आता वज्रगडाच्या या शेवटच्या भागात माची व तालीम आहे पाठीमागच्या साईडला, तर त्या ठिकाणी आलो आहे. हा जो पाठ आहे हा चोर दरवाजा, माचीवर जाण्याचा मार्ग आहे. अतिशय अवघड आहे, परंतु या ठिकाणी कोणी जाऊ नये किंवा बाबा घसरू नये. पावसाच्या दिवसात अवघड रिस्की पॅच आहे, तर त्यासाठी सध्या हा बंद करण्यात आला आहे. परंतु गडावरून बाहेर पडण्यासाठी चोरवाट जी आहे ती ही आहे. आपण किंवा गडाला दुसरा दरवाजा छोटासा तो हा आहे, इतर कोणताही नाही. फक्त जो महादरवाजा आहे तोच फक्त येण्यासाठी मार्ग आहे, अन्य दरवाजा नाही. मित्रांनो, किल्ले वज्रगडावरती आल्यानंतर आपला जो पूर्वीच्या बाजूचा जो बुरुज आहे त्या ठिकाणी एक गुप्त असा चोर दरवाजा आहे. या ठिकाणावरून मानाईच्या कड्याकडे जाण्याचा मार्ग आहे. तर मित्रांनो, इथं स्थानिक लोकांचे म्हणजे पूर्वी जेव्हा किल्ला मोकळा होता त्यावेळेस इथले स्थानिक लोकांचे गुरं ह्यात जाऊन पडायची. खाली पूर्ण पुढचा जे बुरुज आहे ते तुटलेला आहे सगळा. गुरं पडायची आणि गुरं मरायची, त्यामुळे ना त्या लोकांनी हा दरवाजा पूर्णतः बंद करून टाकलेला आहे. तुम्ही सुद्धा इथं आल्यानंतर काळजी घ्या. आज जाण्याचा प्रयत्न करू नका, कारण पुढे तो खोलदरी आहे, त्यामुळे इथं जाण्यापासून टाळा. जय शिवराय. आपण आता या गडाच्या शेवटच्या भागातील हा बुरुज आहे व ही माची या ठिकाणी तालीम होती पूर्वीच्या काळी, तर ती पाहण्यासाठी आपण जाऊ आता. या ठिकाणी गडफेरी पूर्ण होईल आपली. असा हा शेवटचा बुरुज आणि त्याच्यातील या अशा बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या वगैरे सुद्धा आहेत. अवघड पॅचमधनं खाली उतरावं लागतं आपल्याला. आणि या ठिकाणी पूर्वी तालीमच होती, हा सुद्धा तालमीचाच भाग होता. या ठिकाणी लाल माती होती पूर्ण. आणि जो मगाचा जो बुरुज आहे किंवा ती जी चोरवाट आहे ती या ठिकाणी निघते. अतिशय अवघड आहे, रिस्की पॅच आहे. हा बुरुज आहे, असा हा चोरवाटेचा भाग व इतर भाग. या ठिकाणी असा चोर दरवाजाचा आपल्याला जो तोंड आहे ते बाहेर निघाले आहे. या ठिकाणी या अशा अवघड पॅचमध्ये चोर दरवाजा आहे. या बुरुजाच्या इथं निघाल्यानंतर हा 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 बघा दिवटे साहेब कसे. हा बंदुकीचा मारा करण्यासाठी आपणाला या अशा शेवटच्या बुरुजामध्ये जंग्या पाहायला भेटत आहेत. हे पहा पूर्ण, व दोन डोंगर वेगळे केलेले आपणाला समोर पाहायला भेटत आहेत. असं
अशी तटबंदी पाहायला भेटत आहे. त्याही ठिकाणी बुरुज आहे. हा मेन असे ओटचा बुरुज. गडावरच्या सर्व वास्तू पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहे. या बाजूचा हा बुरुज. याच त्या ठिकाणी बुरुज असावा पूर्वी. तटबंदी बुरुजाच्या बाजूने आणि असा हा बुरुज. या बुरुजावर दोन्ही बाजूने चढण्यास आपणाला समोर अशा पायऱ्या पाहायला भेटत आहेत. हे बा असं वरती आपण जाऊ शकतो दूरवर नजर ठेवण्यासाठी. बांधीव पाण्याचा टाका आहे आणि हे एक आहे. एकूण 5 पाण्याची टाकी आपणाला या ठिकाणी पाहायला भेटतात. तालीम आहे त्याच्या या साईडला 2 आहेत व पलीकडच्या बाजूस 3 आहेत. आपली गावापासून साथ देणार आपला पार्टनर करवंद आता चालू झाली आहेत. हे पाहू शकतो अशी व आपणाला थोड्याफार प्रमाणात खायला सुद्धा भेटलीत. एखाद दुसरं लागलं आहे. दरवाजातून आत आल्यानंतर आपण उजव्या साईडच्या रस्त्याने गेल्यानंतर पाण्याची टाकी व इतर अवशेष आहेत ते पाहू. खामटाका आपण पाहत आहे. वज्रगडावरचे खामटाका आहे. खूप मोठं आहे व खूप खोल सुद्धा आहे. ही पहा अप्रतिम खांब आहे. समोर पाहिलं तर खांब दिसत आहे आपणाला. वज्रगडावरचं हे खामटाक समोर पाहायला भेटत आहे. कोण या बाजूला येत नाही. ही तटबंदी आहे समोर. अशीच याही बाजूला आहे समोर पाण्याची टाकी वगैरे पाहायला भेटत आहेत. खाली खूप मोठी दरी आहे. समोर भैरवकडा व ही भैरववाडी, घेरा पुरंदर व इतर गावे. गड पाहून परतीच्या प्रवासाला निघत आहे. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती, गजपती, अश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टावधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, सहस्रास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, श्रीमंत श्री 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 राजा शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. राजा शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. राजा शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो. मासाहेब जिजाऊंचा विजय असो. जय भवानी, जय शिवाजी.
वज्रगड पूर्ण पाहिला आहे व पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहे. जरूर हा ट्रेक करावा. चला. शेवटचा टप्पा हा जरा खडतर आहे. खडतर म्हणजे मुरुमाचा भाग आहे व उतर भाग आहे. हा पुरंदरला गेलेला रोड आहे व आपण अशा या साईडच्या रस्त्याने खाली उतरत आहोत. समोर पाहिलं तर त्या ठिकाणी महादरवाजा असं आता या आपल्या अशा झाडीतून आपण जाणार आहोत. गडावरून उतरत असताना आपणाला या ठिकाणी खायला काय भेटलं आहे पहा. गड उतरून आपण आता खाली उतरत आहे. विशाल भाऊ, सोने का रे, कसं काय वाटतंय? मस्त ना. हे पहा समोर पुरंदर, खालचं समोर पाहिलं तर चंद्रसूर पर्वत, या बाजूला समोर कानिपनाथाचे मंदिर आहे, या बाजूला सासवडचा घाट आणि मल्हारगड, पुढं या बाजूला ढवळगड, या बाजूला दौलतमंगल व जेजुरीगड. सकाळी 5:45 वाजता आपण ट्रेक चालू केला होता. आता वाजले आहेत 9 व आपण या ठिकाणी आलो आहे. साधारण अजून अर्ध्या तासामध्ये तो राजे उमाजी नाईक यांचा स्मारक आहे यांचे, त्या स्मारकापाशी पोहोचून जाऊ आपण. साधारण 9:30पर्यंत आपण ट्रेक पूर्ण होऊन जाईल आपला. सकाळी 5:45 वाजता आपण ट्रेक चालू केला होता. आता वाजले आहेत साधारण 9:45. पूर्ण किल्ला पाहून आपण राजे उमाजी नाईक यांच्या स्मारकापाशी पोहोचून गेलो. आता या ठिकाणी आपण दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला निघू. किल्ले वज्रगड समोर पाहायला भेटत आहे आणि या ठिकाणी स्मारक राजे उमाजी नाईक यांचे वज्रगड. सासवडवरून आल्यानंतर आपण नारायणपूरच्या अगोदर एक फाटा पाहायला भेटत आहे. वर पाहत आहे तो आहे वज्रगड. तसेच आपणाला समोरच्या बाजूस जो आहे तो आहे पुरंदर. आज आपण या गडांची सफर केली आहे. धन्यवाद.